नमस्कार, मी मंदार जगडे यशस्वी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। आज आपण संयुक्त पूर्वपरीक्षा 2023चा जो पेपर होता त्याच्या 7व्या प्रश्नाकडे वळणार आहोत। प्रश्न पाहूया, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे किंवा आहेत। ऑप्शन्स आहेत भेदभाव करण्यास मनाई कलम 15, दुसरा ऑप्शन दिला आहे संमेलनाचा हक्क कलम 19, ऑप्शन 3 आहे जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 आणि ऑप्शन नंबर ड आहे घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32। आता हे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये की कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत। ऑप्शन नंबर 1 अ फक्त, ऑप्शन नंबर 2 ब आणि क फक्त, क फक्त किंवा ड फक्त। जर हा क्वेश्चन सोडवायचा झाला तर तुम्हाला पॉलिटीमधलं इंडियन पॉलिटीमधलं जे सगळ्यात महत्त्वाचं जे भाग आहे ज्याला आपण भारताचा मॅग्ना कार्टा असं देखील म्हणतो, म्हणजेच काय तर आपल्या भारताच्या संविधानामध्ये दिलेले आपले जे मूलभूत हक्क आहेत ते माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। तर मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये असतात? मूलभूत हक्क भाग 3 मध्ये असतात। संविधानाच्या भाग 3 मध्ये आपले मूलभूत हक्क दिलेले आहेत। सर्वप्रथम आपण या क्वेश्चनचं जे आजूबाजूचं जे हे आहे म्हणजे आपले जे मूलभूत हक्क आहेत ते आपण समजून घेऊया आणि त्यानंतर या प्रश्नाकडे येऊन आपण याचं उत्तर फाइंड आउट करूया। तर संविधानाच्या भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत हक्कांचा उल्लेख केलेला आढळतो। त्यानंतर कलम किती आहेत तर कलम 12 ते कलम 35, कलम 12 ते कलम 35 इथपर्यंत आपले मूलभूत हक्क नोंदवले गेले आहेत। आपल्याला जनरली असं वाटतं की 12 ते 32, परंतु असं नाहीये मित्रांनो। 32 पासून पुढे कलम 12 ते 35 यापर्यंत मूलभूत हक्क आपल्याला आढळून येतात आणि यालाच आपण काय म्हणतो भारताचा मॅग्ना कार्टा असं देखील म्हटलं जातं। असा प्रश्न पडू शकतो की भारतीय संविधानातील कोणत्या भागाला भारताचा मॅग्ना कार्टा असं ओळखलं जातं? तर त्याचा आन्सर असेल मूलभूत हक्कांना, भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांना भारताचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं। यानंतर असाही एक प्रश्न विचारला जातो की हे जे मूलभूत हक्क आहेत ते भारतीय संविधानाने किंवा भारतातील जे घटनाकार होते त्यांनी कुठून घेतले? तर या मूलभूत हक्कांचा जो स्रोत आहे तो आहे आपल्या अमेरिकेच्या राज्यघटनेतून। आपली जी अमेरिकेची जी राज्यघटना आहे त्या अमेरिकेच्या राज्यघटनेवरून म्हणजेच त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनवरून आपल्या भारताच्या संविधानामध्ये आपण मूलभूत हक्क आणण्याची आपल्याला प्रेरणा मिळाली होती। आता यामध्ये कलम 15 जे दिलेला आहे त्यामध्ये दिलं आहे भेदभाव करण्यास मनाई। ही जोडी मित्रांनो योग्यरित्या जुळवलेली आहे, कारण संविधानातील कलम 15 काय सांगतं तर कोणत्याही नागरिकास धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्म ठिकाण, काय काय धर्म, वंश, जात, लिंग आणि त्याचं जन्म ठिकाण या 5 गोष्टींवरून कोणत्याही नागरिकांमध्ये या गोष्टींवर भेदभाव केला जाणार नाही। म्हणजेच कलम 15 जे आहे ते भारतीय संविधान कलम 15 असं सांगतं, आर्टिकल 15 असं सांगतं की गव्हर्नमेंटला म्हणजे शासनाला भेदभाव करण्यास मनाई आहे। यानंतर जर आपण कलम 19 कडे गेलो ज्यामध्ये इथे दिलेलं आहे कलम 19 संमेलनाचा हक्क, मित्रांनो ही जी जोडी आहे ती योग्यरित्या जुळवलेली आहे। कलम 19 मध्ये संमेलनाचा हक्क तर आहेच, पण त्यासोबत त्या व्यतिरिक्त देखील अनेक अधिकार कलम 19 मध्ये आपल्याला आढळून येतात। कलम 19 जे आहे ते स्वातंत्र्याचा हक्क म्हणून ओळखलं जातं, तुम्हाला सर्वांना माहिती असेल। या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये विविध स्वातंत्र्याचे हक्क येतात, जसे की सर्वप्रथम तुम्हाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं जातं, ते कलम 19 अंतर्गत दिलं जातं। त्यानंतर तुम्हाला सभा भरवण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा कलम 19 तर्फेच दिला जातो। यानंतर एखादी संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचा अधिकार याच अधिकारांमध्ये येतो आणि भारतातील कोणत्याही भागात संचार करण्याचा आणि वास्तव्य करण्याचा अधिकार देखील आपल्याला कलम 19 देत असतं। आणि त्याच सोबत तुम्हाला जो व्यवसाय आवडेल तो व्यवसाय करण्याची मुभा किंवा तुमचा जो अधिकार आहे त्याबद्दलचा तो देखील कलम 19 म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये दिलेला आहे। जर हे अधिकार आपल्याला स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये म्हणजेच कलम 19 मध्ये दिलेले असतील तर हा जो प्रश्न आहे संमेलनाचा हक्क म्हणजेच आपण इथे बघितलं सभा भरवणे, म्हणून हा जो ऑप्शन आहे तो ती जोडी आहे ती योग्यरित्या जुळवली गेलेली आहे। आता क जे दिलेलं आहे ते काय आहे जीवित संरक्षणाचा अधिकार।
जीवित संरक्षणाचा अधिकार म्हणजे इंग्लिशमध्ये समजायला झालं तर राईट टू लाईफ आपण ज्याला म्हणतो, जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 मध्ये दिलाय असं ते म्हणतात. आणि मित्रांनो, हे आन्सर चुकीचं आहे. ही जी जोडी आहे ती अयोग्यरित्या जुळवली गेलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं आन्सर होतं आन्सर ऑप्शन नंबर 3 क फक्त. कारण प्रश्न विचारलाय कोणती जोडी अयोग्यरित्या म्हणजे चुकीची जुळवली गेलेली आहे. क ही जी जोडी आहे ती चुकीचीरित्या जुळवली गेलेली आहे. म्हणून याचा ऑप्शन नंबर 3 हे याचा आन्सर होतं. मग आपला जो जीवित संरक्षणाचा अधिकार आहे ज्याला आपण राईट टू लाईफ म्हणतो ते कोणत्या अधिकारामध्ये येतं, तर ते येतं कलम 21 मध्ये. मग कलम 20 काय आहे, तर कलम 20 गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंबंधीतील जे काही संरक्षण आहे ती संरक्षण देत असतं. भारतीय संविधानाने ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अटक केली जाईल त्यावेळी त्याला काही संरक्षण दिली गेलेली आहेत. ती संरक्षण जी काही सर्व संरक्षण आहेत ती संरक्षण आपल्या कलम 20 मध्ये नोंदवली गेलेली आहेत. यानंतर कलम 21 मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे जो मेन्शन केलेला जो अधिकार आहे जीवित संरक्षणाचा अधिकार तो कलम 21 मध्ये दिला गेलेला आहे. जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हे कलम 21 मध्ये दिले गेलेले अधिकार आहेत. हे जे दोन अधिकार आहेत कलम 20 आणि कलम 21 अत्यंत महत्वाचे अधिकार म्हणून राज्यघटनेतील अधिकार ओळखले जातात. तुम्हा सगळ्यांना हेही माहिती असेल की कलम 21 हा जो अधिकार आहे राईट टू लाईफ म्हणजेच जीविताचा जो अधिकार आहे आणि स्वतःचे संरक्षण करण्याचा जो अधिकार आहे तो आपल्या सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठ्या प्रमाणात त्याचं व्यापकीकरण सुद्धा केलेलं आपल्याला आढळून येतं. कलम 32 मध्ये आहे त्यामध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणून ओळखलं जातं आणि हे सुप्रीम कोर्टसाठी असतं कलम 32 आणि जे कलम 226 आहे ते उच्च न्यायालयासाठी आपल्याला आढळून येतं. कलम 32 हे राज्यघटनेचा आत्मा आहे असं कोणी म्हटलं होतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कलम 32 हे राज्यघटनेचा आत्मा आहे व राज्यघटनेच्या हृदयस्थानी आहे. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं. हे वाक्य कोणी म्हटलं होतं ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि कलम 32 मध्ये काय आहे तर घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजे जे तुम्हाला अधिकार दिले गेलेले आहेत ते अधिकार समजा तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा त्याचं फुलफिलमेंट झाली नाही तर तुम्हाला त्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागण्याचा जो अधिकार आहे त्यालाच कलम 32 असं म्हटलं जातं. मित्रांनो, या ठिकाणी या संयुक्त पूर्व परीक्षेतील हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमधील मूलभूत हक्कांचे आपण प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्याच्या आजूबाजूचं जे काही स्टॅटिक नॉलेज आहे ते हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. मित्रांनो, यासोबतच आपण या सिरीज मधला 8वा प्रश्न देखील आज या ठिकाणी आपण घेतोय. क्वेश्चन आहे भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते. काय प्रश्न आहे, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते. आणि याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत. पहिला ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू आणि चौथा ऑप्शन आहे ग वा मावळणकर. आता संविधान परिषदेमध्ये आपल्या संविधान तयार करताना जी संविधान सभा होती त्यामध्ये वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या होत्या आणि यामधील एक जी महत्वाची समिती होती ती होती कार्याविषयीची समिती. संविधान परिषदेचे जे कार्य पार पाडली जायची ती कार्य सांभाळण्याची कार्याविषयीची जी समिती होती त्या समितीचे अध्यक्ष होते ग वा माळवणकर. म्हणून या प्रश्नाचा आन्सर येतं ग वा माळवणकर म्हणजे जी व्ही मालवणकर. म्हणून संविधान परिषदेच्या कार्याविषयक समितीचे अध्यक्ष हे जी व्ही मालवणकर म्हणजेच मराठीत सांगायचं झालं तर ग वा माळवणकर हे होते. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला संविधान सभेमधील ज्या काही महत्वाच्या कमिट्या होत्या त्या महत्वाच्या समिती ज्या आहेत त्या तुम्हाला थोड्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जसं की जर पहिली समिती सांगायची झाली तर संघराज्य अधिकार समिती जी आहे ती जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होती. संघराज्य अधिकार समिती ही जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होती. जर संघराज्य राज्यघटना समिती आपण पाहिली तर ती सुद्धा जवाहरलाल नेहरू यांच्याकडेच होती. आणि मसुदा समिती महत्वाची समिती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी असं सुद्धा म्हणतो. मसुदा समिती कोणाकडे होती, ऑब्व्हियसली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मसुदा समितीचं अध्यक्षपद होतं. आणि जर प्रांतिक राज्यघटना समिती बघितली, जर आपण प्रांतिक राज्यघटना समितीकडे गेलो तर त्याचं जे अध्यक्षस्थान होतं ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूषवलं होतं. महत्वाचं ठरू शकतं. आपल्याला माहिती आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण गुजरातमध्ये उभं केलेलं आहे जे एक महत्वाचं पर्यटन स्थळ आपण बनवतोय. त्यामुळे प्रांतिक राज्यघटना समितीचे जे अध्यक्ष आहेत ते सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत. हे महत्वाचं एक आहे. त्यासोबतच एक जी सुकाणू समिती आहे त्या सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते,
डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि जी राष्ट्रध्वजासंबंधी एक हंगामी समिती बनवण्यात आली होती त्याचे सुद्धा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेतच, त्यासोबतच राष्ट्रध्वजासंबंधी जी हंगामी समिती बनवण्यात आली होती त्याचे देखील अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत. आणि यासोबतच एक जर आपण अल्पसंख्याक उपसमिती बघितली, जर अल्पसंख्याकांसाठी एक जी समिती स्थापन केली होती त्याचे समजा अध्यक्ष बघितले, तर अल्पसंख्याकांसाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती त्याचे अध्यक्ष होते H.C. मुखर्जी. त्या समितीचे अध्यक्ष, अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते H.C. मुखर्जी. धन्यवाद.